जगातल्या सर्व शक्तिमान राष्ट्राचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प चीनचा दौरा आटपून परतीच्या मार्गावरती आहेत. हा दौरा होण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी बरेच दावे केले होते की US आणि चीनमध्ये मोठमोठे करार होणार आहेत. पण ते करार झालेत का? सध्या तरी असं कोणतंही चिन्ह दिसत नाहीये. सध्या तरी अशी कोणतीही घोषणा झालेली नाहीये. सध्या तरी चिन्ह अशी दिसत आहेत की US आणि चायना दरम्यान जागतिक राजकारणावरती किंवा अर्थकारणावरती परिणाम करेल असा कुठलाही करार झालेला नाहीये. पण मजेची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेकडून वेगवेगळ्या प्रकारचे दावे होत आहेत आणि दुसरीकडे चीनकडनं त्याला कुठलंही कन्फर्मेशन मिळत नाहीये. कुठलाही जेव्हा करार होतो दोन देशादरम्यान, तो करार झाल्यानंतर त्या दोन्ही देशांकडनं एक स्टेटमेंट जाहीर केलं जातं. औपचारिकता असते, पण हे स्टेटमेंट जाहीर करणं ह्याचाच अर्थ की तो करार झाला आहे याच्यावरती शिक्कामोर्तब झाले. सध्या ट्रम्प बरेच दावे करत आहेत. त्यांनी असं म्हटलंय की US आणि चायनामध्ये फॅन्टॅस्टिक ट्रेड डील झाले. फॅन्टॅस्टिक हा त्यांचा स्वतःचा शब्द आहे. ते म्हणले फॅन्टॅस्टिक व्यापारी करार झालेले आहेत. चीनकडनं कन्फर्मेशन आहे का? नाही. ट्रम्पनी असं म्हटलंय की चीनने अमेरिकेमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचं कबूल केलंय. चीनने याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. ट्रम्प आणखी असं म्हणतायत की चीनने अमेरिकेकडून 200 बोईंग विमानांची खरेदी करणं कबूल केलंय. परत कुठलाही दुजोरा चीनकडनं त्याला मिळालेला नाही. तिकडे व्हाईट हाऊसने एक स्टेटमेंट काढलंय ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की चीन आणि अमेरिकेदरम्यान ज्या काही वाटाघाटी झाल्या त्याच्या दरम्यान चीनने अमेरिकेकडून खनिज तेलाची आयात करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवलाय. आता जेव्हा जागतिक राजकारण येतं त्यावेळेला इंटरेस्ट या शब्दाला काही अर्थ नाही. करार झालाय किंवा नाही झालाय ह्याच दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. इराणचं बघूया. इराण प्रश्नावरती अमेरिकन गव्हर्नमेंटकडनं उलटी विधानं येणं सुरूच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की चायना इराणचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणार आहे आणि त्याच वेळेला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणालेत की अमेरिकेने अशी कुठली मदत मागितलेलीच नाही. वेगवेगळी विधानं येत आहेत. प्रश्न त्याच्यामुळे पुढे येतोय की डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्या भेटीतून साधलं काय? नाही म्हणायला काही वाटाघाटी झालेल्या दिसत आहेत. US आणि चायनामध्ये एक ऊर्जा करार होणार आहे. त्या संदर्भातल्या वाटाघाटी पुढे गेलेल्या आहेत. शेतीविषयक काही छोट्या स्वरूपाचे करार झालेले आहेत. पण प्रश्न असा येतो की हे छोटे करार करायचे होते तर त्याच्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला चीनला जाण्याची काय गरज होती? कारण की अशा स्वरूपाच्या छोट्या वाटाघाटी मिनिस्टर लेवलवरती होऊ शकतात, कमिटी लेवलवरती होऊ शकतात. अमेरिकन अध्यक्षांना तिथे जाण्याचं प्रयोजन काय? सध्या तरी असं दिसतंय की डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीतनं काहीही निष्पन्न झालेलं नाहीये. ऑफकोर्स डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत पोहोचल्यानंतर ते आणखी काही निवेदन करतात का, अनाउन्समेंट करतात का? त्याचबरोबर शी जिनपिंग हे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत पोहोचण्याची वाट बघतायत का आणि त्याच्यानंतर ते काही स्टेटमेंट करतायत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. अशी ही शक्यता आहे की अमेरिकेने जे दावे केलेले आहेत त्याला काही तासांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये चीनकडनं अधिकृत दुजोरा मिळूही शकतो आणि त्यावेळेला असं निष्पन्न होऊ शकतं की काही करार झालेले आहेत. पण सध्या तरी या गोष्टी शक्यतांच्या पातळीवरतीच आहेत आणि अशा जर काही डेव्हलपमेंट्स होत असतील तर त्याच्यावरती आम्ही लक्षात ठेवून राहणारच आहोत आणि तुम्हाला अपडेट करणारच आहोत. पाहत रहा प्राईम टाईम महाराष्ट्र.